माझा कसं माझं मी कधीच घेतलं अशाबद्दल. हे महायुतीचे आमचे जे नेते आहेत, आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी हा जो एक प्रकारचा या सगळ्या विषयाबद्दलची घेतलेली भूमिका आणि केलेला समन्वय, मला वाटतं केवळ आताच नाही तर 1 वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी राज्याच्या विधानसभेमध्ये महायुतीला जो ऐतिहासिक विजय त्यांनी मिळवून दिला, मला वाटतं त्याचा परिणाम आहे की राहुरी पोटनिवडणुकीत सुद्धा आम्हाला ऐतिहासिक विजय मिळवला. पश्चिम बंगालमध्ये अभूतपूर्व यश मिळालेलं आहे भाजपला. पश्चिम बंगालमध्ये जंगलराज संपलेला आहे. म्हणजे जी लॉलेसनेस होता सगळा, जे राज्य कायद्याचं राज्य शिल्लक नव्हतं, आणि तेच आपले आदरणीय प्रधानमंत्र्यांनी भूमिका मांडलेली आहे. तेच आपले गृहमंत्री आदरणीय अमित भाईंनी मांडली होती की पश्चिम बंगाल हा घुसखोऱ्यांचा प्रांत झालेला आहे. घुसखोरीमुळे एक तर देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेला धोका तयार झाला होता, आणि ठराविक समाजाच्या मतासाठी लाचार झालेल्या ममता बॅनर्जीला स्वतःचं राजकीय महत्त्व होतं देशाच्या हितापेक्षा. मला वाटतं पश्चिम बंगालच्या जनतेनं त्यांना जी चपराक दिलेली आहे, तर भूषण भविष्यती देशाच्या सुरक्षिततेसाठी पश्चिम बंगालच्या विकासाकरता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्यावर लोकांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. माहिती, विश्लेषण, सत्य. पाहत रहा न्यूज अहिल्यानगर 24 तास.